काय पाऊस सुरू झाला आणि निसर्ग फुलून गेला। असंच एक स्वर्गसुख देणारं निसर्ग म्हणजे आपला माळशेज घाट। आणि आज आपण तोच घाट अगदी भरभरून त्याचा प्रवास आणि माळशेज घाटाचं सौंदर्य या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग याची मजा आपण सगळेच घेऊया। ओली चिंब झालेली जमीन आणि पावसाने न्हाऊन निघालेली ही हिरवीगार झाडी जणू काही आनंदाने नाचतच होती। त्यांचा वर्षभराचं न्हाऊन झाल्यावर जे रूप निखारतं ते खरंच पाहण्यालायक असतं। उन्हाळ्यामध्ये कोमजून गेलेली पिवळी झालेली पानं जणू काही एक नवीन रूपच घेतात आणि हिरवगार शालू लिहून ती जणू काही हसून सांगत असतात की आता आम्हाला खूपच आनंद झाला आहे। त्याचप्रमाणे शेतकरी सुद्धा खूपच आनंदी झालेला असतो। किती हे सुंदर निसर्गाचं देणं आणि हे पाहण्यासाठी आपण कुठून कुठे जात असतो। खरं आहे, कारण यामुळे मनाला तर दिलासा मिळतोच, पण आनंदही खूप पटीने द्विगुणित होतो। आणि तोच आनंद घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत माळशेज घाटला भेट देण्यासाठी। त्याचं सौंदर्य, धबधबे आणि पावसातलं एक रूप। पण हो, याबरोबर आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची की आपण कुठे घसरणार नाही, आपण कुठे पडणार नाही। या गोष्टींची आपल्याला काळजी घेऊन हे निसर्गाचं देणं आपल्याला निरखून पाहायचं आहे। खरं तर निसर्ग जसा फुलतो तसा या निसर्गामध्ये आपण रममान झालो की आपणही बहरून जातो। आपल्याला आपले टेन्शन आपण विसरून जातो आणि मनमुराद या निसर्गाचा आनंद आपल्याला घ्यायचं मन होतं। महाराष्ट्राच्या मातीचा मान आपली ही लाल परी। खरं तर ही महाराष्ट्राची खरी जीवनदानी। पहिला प्रवास या लाल परीतूनच सुरू झाला, मग त्या उलट्या, तो त्रास, पण अगदी सुखकरपणे पोहोचवणारी ही पहिली जीवनदायी आपली लाल परीच होती। आणि तिला पाहून आजही तेवढाच अभिमान वाटतो। आणि खरं तर कुठेही जाताना ही आपल्याला भेटते आणि तिला पाहून मग ते क्षण आठवतात। जागोजागी साचलेलं पाणी, भरलेले तळे आणि सुंदर रूप घेणारे डोंगर लांबूनच डोकावू पाहत होते। आणि आता आम्ही घाटाच्या जवळ येत चाललो होतो। थोड्याच वेळात आम्ही भूक लागल्यामुळे थोडासा नाश्ता करून मग आपण या घाटाचा आणि या निसर्गाचा आनंद घेणार आहोत। खरं तर सगळीकडं थंडगार वातावरण होतं आणि खूप छान धुकंसुद्धा पडलं होतं। पावसाचे दिवस आणि सुकी भेट याचं एक खाण्याचा आनंदच वेगळा आहे। मग गरमागरम वडे आणि मिसळ असा दणकावून सगळ्यांनी नाश्ता केला। हे पहा, लेकीचं बापावर ओसांडून वाहिलेलं प्रेम। स्वतः तर खात होती, पण सोबत पप्पांना सुद्धा ती भरवत होती। तर आता अगदी थोड्यावर आपण येऊन पोचले आणि आता आपण घेऊया मनमुराद
घाटाची मजा, सोबत धबधबे, उंचावरून वाहणारे आणि तो आवाज, हे सर्व काही खूप विलक्षण होते आणि तेवढेच ते प्रियही वाटत होते. हे पाणी पाहून डोळे दिपून जात होते आणि निसर्गाचं हे सौंदर्य पाहून मनही तेवढेच आनंदी होत होते. खरंच या दिवसात प्रवासाची मजा काही वेगळीच असते. खरं तर मला स्वतःला फारसा प्रवास आवडत नाही, पण गावी जाताना येताना जेव्हा हे निसर्गाचं सौंदर्य पाहते तेव्हा मात्र मन एकदम खुश होऊन जाते. आता पाहूया माळशेज घाट. उंचावरून वाहणारे धबधबे, तो होणारा पाण्याचा आवाज खरं तर मनाला स्पर्श करून गेला आणि खूपच प्रसन्न वाटले. मस्तच एकदम. थंडगार धाब्यांची तर एन्जॉय आम्ही केलाच होता. त्यानंतर मग गरमागरम मक्याचं कणीस आणि एकदम गरमागरम गवती चहा असं सगळं तिथं उपलब्ध होतं. त्याचासुद्धा आम्ही पुरेपूर आनंद घेतला. पण आमचं तिथून निघायचं मन होत नव्हतं. किती वेळ गेला पण आम्हाला या सौंदर्याची पुरेपूर मजा आम्ही सगळेच घेत होतो.
एकदम जन्नत हे बघा. द्या माव बरोबर मी फोटो काढ. खरं तर आम्हाला भिजायचं नव्हतं, फक्त या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा होता. पण तिथं गेल्यावर मनात नसतानासुद्धा त्या गोष्टी घडतातच. आणि आम्हाला भिजायचं नव्हतं तरीसुद्धा आम्ही भिजलो गेलो. आणि शेवटी हे सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही वरती चढून गेलो. आणि खरंच वरती चढल्यानंतर हे स्वर्गसुख पाहायला मिळालं. वरती आलो आता आम्ही. इथलं व्ह्यूज बघण्याला आहे काय खरंच जन्नत आहे जन्नत. काय म्हणते सुनीता? खरंच अप्रतिम देखावा इकडे. काय म्हणतात ना, माळशेज म्हणजे एक दुसरा स्वर्ग आहे इथे. वाव, हा व्ह्यू बघा तुम्ही. मोठा धबधबा आहे. आता इकडे चाललोय आम्ही. तर खूप भीती तर वाटते, पण मजा घ्यायची तर हे सगळं सहन करावं लागेल. हे पाहू शकता सगळीकडे हिरवळ, खूप उंच उंच धबधबे आणि खूप सारी गर्दी आहे इथे.
आणि अशा पावसात भुट्टा खायची मजा काही वेगळीच आहे. वरती भारी असतो. किती भारी वाटते ना. गाडीला जायचं फिरायला आलं तर मी इथं थांबा एक दिवसभर. अरे त्यातले एकाला लावण्याच्या आधी थोडे थंडी वाजते. मजा घेतली आणि आता सगळे कुडकुडले. ते बघा लहानग्यांची काय अवस्था आहे. क्रिशू हॅलो कसे कुडकुडले. नाही या पद्धतीने निसर्गाचा भरभरून आस्वाद घेतला आणि आमची गाडी मुंबईकडे निघाली. तर भरपूर रात्र झाली होती, 8 वाजले होते जवळजवळ आणि असा अंधार पडला होता. त्यात धुक्कंसुद्धा होतं, पण खूप सुंदर निसर्ग त्यामधून दिसत होता. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर पुढेही भीती होतीच आम्हाला, कारण रेड अलर्ट सांगितलं होतं. मुंबईला भरपूर पाऊस पडला होता आणि या पावसातून आम्हाला जायचं होतं. खरं तर पुढची सिच्युएशन काय होती ती माहीत नव्हती,
कारण मुंबई पूर्ण पाण्याने भरलेली होती. आम्हाला फोन येत होते की खूप पाणी, खूप पाऊस पडला आहे, त्यामुळे थोडंसं मनात ती भीती होती. पण त्यानंतर मस्त आम्ही मध्ये परत चहा वगैरे घेतला आणि आमचा मुंबईकडचा प्रवास चालू झाला. पण जसं जसं आम्ही पुढे सरकत होतो तसं जसं आम्हाला पाऊस कमी वाटला, म्हणजे पावसाचं प्रमाण कमी झालं होतं हे तर समजलंच होतं. पण पाणी साठलेलं होतं जागोजागी आणि त्यातूनच गाड्या आम्ही काढत होतो. कल्याणजवळ आल्यावर आम्हाला त्याचं हे कळालं की पाऊस तर थांबला आहे, पण जे पाऊस झालेला होता त्याचं भरपूर प्रमाणात पाणी साचलं होतं. आणि असं पावसामधून गाड्या लोक काढत होते, कोण थांबले होते, कोण एकमेकाच्या गाडीचा आसरा घेऊन गाड्या बाहेर काढत होते. तर आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने आमची गाडी बाहेर काढत होती. म्हणजे पावसाचं पाणी पाहून अंदाज येत होता की किती प्रमाणात पाऊस झालेला आहे मुंबईला. आणि अजूनसुद्धा तो थोडा थोडा चालू होता. काही ठिकाणी पडत होता, काही ठिकाणी उघडलेला होता. तर असा हळूहळू प्रवास करत आम्ही पुढे पुढे चाललो होतो आणि सुखरूपपणे घरी पोचलो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माळशेज घाटचा एन्जॉय तुम्हीही केला आहे का, किंवा तुम्ही जाणार आहात का? तर आता आम्ही सुखरूपपणे मुंबईला पोचलेलो आहे. ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद.